अमरावतीच्या परतवाड्यातील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण प्रकरण तापलेलं आहे। घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यामध्ये संतप्त पडसाद उमटतायत। आज अचलपूर परतवाडा शहरातील बाजारपेठ बंद असणार आहे। सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनेकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे। आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आलेली आहे। अश्लील व्हिडिओ लैंगिक शोषणातील आरोपींची संख्या 4 वर पोहोचली आहे। मोहम्मद तन्वीर, उझैर खान, तरबेज खान आणि मोहम्मद सादिक अशा 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी उझैर खान याने त्याच्याकडे असलेले अश्लील व्हिडिओ हे मोहम्मद सादिक याला पाठवल्याची कबुली देण्यात दिलेली आहे। दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। अमरावतीतील परतवाड्यातील अश्लील व्हिडिओ प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आलेली आहे। आरोपींची संख्या अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता 4 वर पोहोचलेली आहे। अश्लील व्हिडिओ लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची संख्या आता 4 वर पोहोचलेली आहे। मोहम्मद तन्वीर, उझैर खान, तरबेज खान आणि मोहम्मद सादिकला अटक करण्यात आलेली आहे। अमरावतीच्या परतवाड्यातील अश्लील व्हिडिओ प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आलेली आहे। मोहम्मद तन्वीर, उझैर खान, तरबेज खान आणि मोहम्मद सादिक यांना बेड्या ठोकलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे आणि ताजे तपशील छगन यांच्याकडून। छगन, काही तांत्रिक कारणांमुळे छगन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, मात्र या सगळ्या प्रकरणातली अपडेट आपण पाहतोय। मोहम्मद तन्वीर, उझैर खान, तरबेज खान आणि मोहम्मद सादिकला बेड्या ठोकलेल्या आहेत। आणखी तिघांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। आरोपींची एकूण संख्या 4 वर पोहोचलेली आहे। अमरावतीच्या परतवाड्यातील अश्लील व्हिडिओ प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आलेली आहे। अश्लील व्हिडिओ आणि लैंगिक शोषणातील आरोपींची संख्या आता 4 वर पोहोचली आहे। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणी काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली। मुख्य आरोपीला उकळत्या तेलात टाकलं पाहिजे अशा भाषेत खासदार बळवंत वानखेडेंनी संताप व्यक्त केलाय। तर तरुणी, महिला बळी कशा काय पडतात असा सवाल काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी विचारलेला आहे। महिला असतील, तरुणी असतील, यांच्या बाबतीत ती चौकशी झालेली आहे। पुन्हा पोलीस यंत्रणा चौकशी करत आहे। त्यामध्ये अजून काही आरोपी असतील काय किंवा अजून काही प्रकार असतील काय या संदर्भात पोलीस यंत्रणा सतर्क राहून चौकशी करत आहे। मी पक्षाच्या वतीनं त्या जो नराधाम असेल तो त्याला निश्चितच कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। तुम्ही जी फाशीची शिक्षा म्हणताय ते फाशीची शिक्षा सुद्धा त्याला कमी पडेल असं मला वाटते। आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नाशिक सारखं प्रकरण एक बाहेर आलेलं आहे। आश्चर्य वाटतं की लोकांना धाक नाही राहिलेला आहे। कोणाच्या मर्जीत काय आलं ते करतायत आणि त्यांचे लिंक्स कुठं कुठं सापडतायत। म्हणजे परतवाड्याचं प्रकरण असो किंवा नाशिकचं प्रकरणाचं तो मला दिसलंच काय आहे ते। सायबर डिपार्टमेंट करतं काय आहे। सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत मुलींच्या सकट। म्हणजे मला तर राग त्या मुलींचा पण येतोय, त्या बायांचा पण येतोय की त्यांना अक्कल नाहीये, त्यांना समजत नाहीये काय होतंय ते, स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीये त्या। अशा कशा म्हणजे हवी अशा कशा पडतात।